श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. यंदा म्हणजे 2025 मध्ये पितृपक्ष हा सोमवार म्हणजेच 8 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या असणार आहे. 21 सप्टेंबरला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची सांगता समाप्ती होणार आहे. म्हणजे या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा उपासना करायचे आहेत. दरवर्षी पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष हा समाप्त होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. पितृपक्षाचे 15 दिवस हे अतिशय शुभ मानले जाते. पितृपक्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन, पूर्वजांचे पूजन हे तिथीनुसार केले जाते. असे म्हणतात की पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपले पित्र आपल्याला भेटण्यासाठी, आपल्याला कृपा आशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडे जेवण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांच्या तिथीनुसार आपण त्यांना नैवेद्य बनवून घास त्यांना दाखवल्याच्या नंतर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांसाठीचा असतो. या काळामध्ये आपण आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली देत असतो. पितृपक्षामध्ये श्राद्ध, तर्पण विधी, त्याचबरोबर मृत्यू संस्कारामध्ये पितृपक्ष हा अशुभ मानला जातो. त्यामुळे या पितृपक्षामध्ये काही नियमांचे पालन हे आवर्जून केले जाते आणि म्हणून तुम्ही चुकूनही उपाशी राहिलात तरी देखील चालेल, परंतु चुकूनही आपल्या घरामध्ये पितृपक्ष सुरू झाल्याच्या नंतर ते पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला 2 भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही अजिबात घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि त्या खायच्या देखील नाहीत. अगदी 99% लोकांना हे माहीत नसते. जर आपण घरामध्ये कळत किंवा नकळतपणे ह्या 2 भाज्या खाल्ल्या तर लक्ष्मी ही काढता पाय आपल्या घरातून नक्की घेते. त्याचबरोबर आपल्या घराला प्रखर पितृदोष देखील लागतो. आपल्या घरामध्ये गरिबी, दरिद्रता येईल. तसेच या पितृपक्षामध्ये काय करावे, काय करू नये, काय टाळावे या सर्व संबंधीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर 8 सप्टेंबर पासून पितृपक्ष हा सुरू होणार आहे. या काळामध्ये ब्राह्मण भोजन, तर्पण विधी, त्याचबरोबर पिंडदान यांसारख्या कार्याला सुरुवात होते. पितृपक्ष हा सर्वात महत्त्वाचा काळ असल्यामुळे या काळामध्ये सर्व देवी देवतांचे पूजन केले जाते. यासोबतच आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते. या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक जण आपल्या पितरांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध करत असतात. श्राद्ध करण्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्येच असतो. हा आपल्या हिंदू पंचांगानुसार अभिजित मुहूर्त पाहून पितरांचे श्राद्ध केले जाते. म्हणून जेव्हा केव्हा तुमच्या पितरांची तिथी असणार आहे त्याच तिथीच्या दिवशी तुम्हाला ह्या वेळेतच अभिजित मुहूर्ताच्या वेळेस म्हणजे सकाळी 11:30 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत तुम्हाला हे जेवण आपल्या पितरांसाठी द्यायचे आहे. पितृपक्षामध्ये पिंडदान केले जाते. त्याचबरोबर ब्राह्मणांना भोजन केले जाते, भोजन दिले जाते, दान धर्म केला जातो, तर्पण विधी केल्या जातात आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिल्यामुळे त्याचे आपल्याला दुप्पट प्रमाणामध्ये पुण्यफळ प्राप्त होते. तसेच आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. म्हणून पितृपक्षामध्ये आवर्जून ब्राह्मणांना वस्त्रदान आणि अन्नदान हे करावे. पितृपक्षामध्ये अशा कोणत्या चुका आहेत ज्या प्रामुख्याने आपल्याला टाळायच्या आहेत, तर सर्वात प्रथम स्त्रिया, महिलांनी आणि पुरुषांनी केस कापणे पूर्णपणे वर्ज्य केले पाहिजे. त्याचबरोबर पुरुषांना दाढी करणे हे देखील या पितृपक्षामध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. त्यामुळे तुम्हाला जर केस कापायचे असेल, दाढी करायची असेल तर पितृपक्ष सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत तुम्ही हे करू शकता. जेणेकरून तुम्हाला पितृपक्षामध्ये या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही.
तसेच या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी पूर्वजांसाठी वाईट शब्द बोलू नका. त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका, कारण आपले पूर्वज या पितृपक्षामध्ये आपल्याला भेटण्यासाठी, आपल्या घरामध्ये जेवण करण्यासाठी मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात. या परिस्थितीमध्ये, या कालावधीमध्ये आपण जर त्यांच्याबद्दल वाईट बोललो तर ते आपल्यावर रागवतात आणि आपल्यावरती रुष्ट होऊन आपल्याला पितृदोष लागतो. ज्या घरामध्ये पितृदोष लागतो त्या घराची प्रगती कधीही होत नाही. त्या घरावरती कधीही देवी देवता सुद्धा प्रसन्न होत नसतात. म्हणून चुकूनही आपल्या पूर्वजांबद्दल वाईट बोलू नका. तसेच पितृपक्षामध्ये नवीन घर खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, इतरांना उसने पैसे देणे किंवा इतरांकडून उसने पैसे घेणे, कर्ज घेणे, नवीन घराचे काम सुरू करणे, लग्न सोहळा करणे, ह्या सारख्या शुभ गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून टाळाव्या. चुकूनही या गोष्टी आपल्याला पितृपक्षामध्ये करायच्या नाही. पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात निवास करत असतात. त्यामुळे त्यांचे चांगले नाव घेणे, त्यांची आठवण काढणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, अन्नदान करणे हे अत्यंत गरजेचे असते. यामुळे आपल्या पितरांचे आपल्याला शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. आता या पितृपक्षामध्ये आपल्याला अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला खायच्या नाही. सर्वात प्रथम आपल्याला या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर आपण घरामध्ये जे जेवण करत असतो त्याच्यामध्ये कांदा लसूण देखील वापरायचा नसतो, कारण कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ असतात. म्हणून पितरांचं नैवेद्य बनवताना देखील आपण पितरांचं नैवेद्यामध्ये जेवणामध्ये कांदा लसूण वापरत नसतो. पितृपक्षामध्ये आपण जर कांदा आणि लसूण हे सेवन केले तर त्याच्यामुळे आपला राग हा वाढत असतो आणि पितृपक्षामध्ये राग करणे हे चुकीचे आहे. म्हणून शक्यतो तुम्हाला कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहे. तसेच तुमच्या घरामध्ये ज्या वेळेस तुमच्या पूर्वजांची तिथी असते, ज्या घरातील स्त्री गेली असेल त्या घरामध्ये स्त्रीला जेवू घालायचे आहे आणि ज्या घरातील पुरुष गेला असेल त्या घरामध्ये पुरुषाला जेवायला घालायचे आहे. तसेच आपल्याला या दिवशी कावळ्याला घास देखील द्यायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला अग्नीमध्ये देखील घास हा द्यायचा असतो. अग्नीमध्ये आपल्याला घासाची आहुती द्यायची असते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये अशा काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही आणि आपल्या घरामध्ये बनवायच्या देखील नाही. तर त्यामध्ये सर्वात प्रथम या पितृपक्षामध्ये कोबीची भाजी चुकूनही खाल्ली जात नाही. जर आपण या पितृपक्षामध्ये चुकूनही कोबीची भाजी खाल्ली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये जे दुधी भोपळा असते, भोपळा ज्याला आपण म्हणतो, ते चुकूनही या पितृपक्षामध्ये खायचे नाही. तर या दोन भाज्या ज्या आहेत त्या पितृपक्षामध्ये आपल्याला अजिबात खायच्या नाही. त्याचबरोबर कडधान्यांमध्ये जे काळे चणे असतात, जे काळे हरभरे असतात, ते देखील आपल्याला खायचे नसतात. त्याचबरोबर मसूरची डाळ हे देखील धान्य आपल्याला पितृपक्षामध्ये खाल्लेले चालत नाही. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत. ज्या वेळेस आपल्या पूर्वजांची तिथी असते आणि त्या तिथीच्या दिवशी आपण जेव्हा घरामध्ये आपल्या पितरांसाठी नैवेद्य जेवण जेव्हा बनवत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक सात्विक भाव असणे अत्यंत गरजेचे असते. बघा, बऱ्याच वेळेस आपण म्हणत असतो की मी पूर्वजांची एवढी सेवा उपाय करत असतो आणि त्याचा फायदा मला का होत नाही. जेव्हा आपण घरामध्ये आपल्या पूर्वजांसाठी काही जेवण तयार करत असतो, त्यांचे नामस्मरण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये हा सात्विक भाव असला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण जे काही उपाय सेवा करत आहोत त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते. म्हणून आपल्या मनामध्ये कोणताही वाईट विचार न ठेवता आपल्याला पितरांसाठी जेवण तयार करायचे असते. त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी जास्तीत जास्त अन्नदान, दानधर्म देखील करायचे असते. पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपले पित्र हे आपल्याला भेटायला येत असतात. त्याचबरोबर आपण प्रत्येक पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी देखील पिंपळाच्या झाडाची देखील सेवा करतो. पिंपळाच्या झाडाखाली आपण दिवा लावतो आपल्या पितरांच्या स्मरणार्थ. बघा, पितरा हे आपले पिंपळाच्या झाडावर वास करतात. म्हणून ह्या पितृपक्षाच्या कालावधीत या 15 दिवसांमध्ये आपल्याला दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला
जल अर्पण करायचे असते. त्याचबरोबर जल अर्पण करून झाल्याच्या नंतर एक दिवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला दररोज म्हणजे पितृपक्षाच्या 15 दिवसांच्या दररोज दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी आपल्याला लावायचा आहे. आणि त्या ठिकाणी जल अर्पण करत असताना पिंपळाच्या झाडाला आपल्याला चुकूनही स्पर्श करायचा नाही. तर त्याचबरोबर आपले पूर्वज जे आहेत पिंपळाच्या झाडावर तर वास करतात, परंतु आपल्याला भेटण्यासाठी आपल्या आसपास आपल्या जवळ त्यांची आपल्याला प्रचिती येण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात. मग ते कोणते रूप हे गायीच्या रूपामध्ये असतील किंवा कावळ्याच्या रूपात असतील, कुत्र्याच्या रूपात असतील किंवा एखाद्या मुंग्यांच्या वगैरे रूपात देखील ते आपल्याला भेटायला येत असतात. म्हणून पितृपक्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्राण्याला आपण इजा पोहोचवायची नाही. कुठल्याही प्राण्याला आपण मारायचे वगैरे नाही. आपल्या दारामध्ये जर कोणताही प्राणी आला, आपल्या दारात जर गाय आली, कुत्रा आला, कावळा आला काव-काव करत, तर त्यांना आपण पोळी खाऊ घालायची आहे. त्यांना हाकलून लावायचे नाही. पितृपक्षाच्या कालावधीमध्ये जर कावळा आपल्या घरामध्ये म्हणजे घराच्या समोर आला किंवा गॅलरीमध्ये वगैरे जर आला, तर तुम्ही कावळ्यासाठी दही-भात ठेवायचा आहे, खाऊ घालायचा आहे. दही-भात ठेवत असताना आपल्याला थोडेसे काळे तीळ त्या दही-भातावर ठेवायचे आहे. कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. त्याचबरोबर ज्या दिवशी तुमच्या पितरांची तिथी श्राद्ध असणार आहे, त्या दिवशी तुम्ही गाईला चपाती आणि खीर आवर्जून खायला घालायची आहे, खाऊ घालायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील पितृदोष दूर होतो आणि पितृदोष हा पितृ आशीर्वादमध्ये बदलतो. तर हे काही नियम आहेत ते आपल्याला पितृपक्षामध्ये आवर्जून पाळायचे आहे. जेणेकरून आपण या कालावधीमध्ये केलेल्या सेवेचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपल्याला दुपारी म्हणजे सकाळी 11:30 वाजल्यापासून ते 12:30 वाजेपर्यंत आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दक्षिणेला तोंड करून आपल्याला पितृस्तोत्राचे पठण करायचे असते. ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी आवर्जून या कालावधीमध्ये ही सेवा आपल्या पितरांसाठी नक्की करावी, जेणेकरून आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील. आणि पितृस्तोत्र म्हणून झाल्याच्या नंतर आपले हात-पाय हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे असतात. त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये दररोज आपल्या घराच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला एक दिवा हा नक्की लावायचा आहे. दिवा हा आपल्या चौ दरवाजाच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर म्हणजे आपल्या उजव्या बाजूला, घराच्या उजव्या बाजूला आपल्याला लावायचा आहे. तुम्हाला काही कारणाने त्या ठिकाणी दिवा लावणे शक्य नसेल, तर तुम्ही घरामध्ये, घराच्या आतल्याच भागामध्ये दक्षिणेला वात करून, दिव्याची दक्षिणेला वात येईल अशा प्रकारे वात करून तुम्ही दिवा तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ 15 दिवस लावायचा आहे. तर अशा काही सेवा आहेत त्या तुम्हाला पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची आपल्यावरती कृपा आशीर्वाद व्हावी म्हणून त्यांच्यासाठी करायची आहे. त्याचबरोबर फक्त पितृपक्षातच नव्हे तर एरवी म्हणजे दररोज ज्या प्रकारे आपण देवांची पूजा करतो, देवांचे नामस्मरण करतो, अगदी त्या पद्धतीने आपल्याला दररोजच्या नित्यसेवेमध्ये देखील आपल्या पितरांचं नामस्मरण, त्यांच्याविषयी कृतज्ञता नक्कीच व्यक्त करायची असते. कारण आपले पित्र आहेत, आपले पूर्वज आहेत, त्याच्यामुळे आपण आज आहोत. म्हणून त्यांना नक्की आपण कृतज्ञ ही नक्कीच व्यक्त करायची असते.